मित्रांनो, काय तुमचे पण फोनपेचे पैसे ऑटो डेबिटमधून कटत होत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया तुमच्या फोनची स्क्रीन उघडा आणि फोनपे हा ॲप्लिकेशन उघडा. तुम्ही जर पासवर्ड ठेवले असेल तर पासवर्ड टाका. त्यानंतर तुमचा पिनकोड टाका, मोबाईल पिनकोड, आणि ओपन करा. व तुमच्या प्रोफाईल पिक्चरला क्लिक करा. इथे खाली तुम्हाला मॅनेज पेमेंट ऑप्शन हे दिसत असेल, त्या ऑप्शनला क्लिक करा. थोडं खाली या, इथे तुम्हाला ऑटो पे दिसत असेल, त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. हे बघा, तुम्हाला इथे दिसेल तुम्ही ज्या ॲप्लिकेशनला सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल त्या ॲप्लिकेशनचं नाव आणि सिम्बॉल दिसेल. तर तुम्हाला इथे बघा, मला इथे शिको शिरोनेलचं दिसत आहे. इथे बघा 199 रुपये माझे ऑटो डेबिटमुळे कट होतं. तर मला हे बंद करायचे आहे. इथे या ऑप्शनला क्लिक करा. सर्चिंग होत आहे मित्रांनो, त्याच्यात वेळ लागू शकते थोडं. हे बघा मित्रांनो, ऑप्शन आलेला आहे. खाली बघा, इथं पुश म्हणून दिसेल. त्याच्या खाली आणखी थोडे या, सर्वात खाली डिलीट ऑटोपे म्हणून हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करा. इथे बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, हे इन्फॉर्मेशन वाचा. आय डू नॉट हॅव टर्न टू कंटिन्यू द सबस्क्रिप्शन. त्याच्याखाली दिलेलं आहे आय एम नॉट हॅपी विथ द प्रोडक्ट ऑर सर्विस. त्याच्याखाली मनी वॉज डेबिटेड मल्टिपल टाइम्स, एक्स्ट्रा मनी वॉज डेबिटेड. त्याच्याखाली आय डोंट नीड द प्रोडक्ट सर्विस नाव. याच्यामधलं कुठलं पण एक ऑप्शन क्लिक करा आणि प्रोसीड करा. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल पुश ऑटोपे आणि डिलीट ऑटोपे. तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं असेल तर ऑटोपे डिलीट म्हणून हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि कन्फर्म करा. असं ऑटोपे हे तुमचं डिलीट होऊन जाणार. हे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला एक पॉपअप दिसत असेल, ऑटोपे हॅज बीन डिलीटेड. ते ऑप्शन तुम्हाला दाखवतो मी. हे बघा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मराठी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.